इंदौरचे महाराणी अहिल्याबाई होळकरच्या काळातला रथ आहे. पूर्ण चंदनाच्या लाकडाचा रथ आहे. आणि हा जो आहे नवीन रथ आहे, आता याला डेव्हलपमेंट केलेला रथ आहे. पांडवाच्या ज्यावेळेस शिवरात्र आणि श्रावणमध्ये भरपूर गर्दी असतो, जे लोकांचं दर्शन होत नाही ते रथाचं दर्शन करून निघून जातात. दुसरं वैशिष्ट्य असं आहे रथाचं की शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मंदिराला या 5 वेळी मारतो. मंदिर परिसरामध्ये 5 वेळी मारतो. मंदिराच्या परिसरामध्ये मग चांदीचा कवच ठेवून मंदिराला 5 वेळी या ठिकाणी मारतो. या ठिकाणी ब्रह्मदेवाचे स्थान आहे का? जसं नाशिक त्र्यंबकेश्वरला आहे ब्रह्मा विष्णू महेश, तसं या ठिकाणी आमच्या या ठिकाणी सुद्धा ब्रह्मा विष्णू महेशचं स्थान आहे. अच्छा, हे ब्रह्माचं स्थान आहे, तिकडे विष्णूचं स्थान आहे आणि पलीकडे महेशचं स्थान आहे. आणि याला गायमुख म्हटलं जाते. या ठिकाणी शिवरात्र आणि श्रावणमध्ये भरपूर गर्दी असतो. ज्यावेळी लोकांचं दर्शन होत नाहीये ते इकडनं दर्शन करून निघून जातात. हे जे ज्योतिर्लिंग स्टेट लेवलला आहे, पहिले इथून ज्योतिर्लिंग दिसत होतं. आता एसटीच्या वर टाकल्यामुळे पूर्ण ब्लॉक झाले. पूर्ण काही नाही दिसत नाही. आता हे कोणाचं स्थान आहे म्हटले? विष्णूजीचं स्थान आहे. विष्णूजीचं स्थान. तिकडे ब्रह्मा विष्णू आणि तिकडे महेश, त्या बाजूला महेश. ते शिल्पकला आहे. ज्यावेळेस पांडवाचे जे मोठे भाऊ होते उद्दुष्ट धर्मराज, त्यांच्या कारागिरीने या शिल्पकलेचं अर्थ काढलेला आहे. या शिल्पकलेला बघा 3 माणसं आहेत. हो, 1 2 3 माणसं. बरोबर. 3 माणसाला 6 पाय पाहिजेत. ते इथे 4 दिलेले आहेत. 1 2 3 4 हिचे अलग अलग बनवले तर एका माणसाला 2 पाय दिसतात. हा बघा, हा माणूस पूर्ण झाला, याचे 2 पाय. हा बघा, हा माणूस पूर्ण झाला, याचे 2 पाय. हा मधातला माणूस पूर्ण झाला, याचे 2 पाय. बरोबर. आणि मधातला माणूस बंद केला तर 2 माणसाचे 4 पाय दिसतात. बरोबर. आणि असं केलं तर रेगुलर 3 माणसाला 4 पाय दिसतात. याला अष्टकला म्हणतात. जे पांडवाचे जे मोठे भाऊ होते उद्दुष्ट धर्मराज, त्यांच्या कारागिरीने या शिल्पकलेचा या ठिकाणी स्थापना केली. आणि हे जे पूर्ण आहे, हे जे आहे पूर्ण कलियुग आहे. हे सतयुग आहे, हे दापूरयुग आहे, कीर्तयुग आहे. या मंदिरावरती 4 युग दिलेले आहेत: कलियुग, सतयुग, दापूरयुग, कीर्तयुग. हे महेशचे स्थान आहे. ब्रह्मा विष्णू महेश. या बाजूने महेश. ओके. जेव्हा शंकरानं विष प्राशन केलं, शरीर थंड राहण्यासाठी पूर्ण सापाच्या माळा घातलेल्या आहेत. पूर्ण शरीरामध्ये, हातामध्ये, पूर्ण दंडामध्ये शरीराच्या माळा घातलेल्या आहेत. तर हे बघू शकता मित्रांनो,